टाका मुठभर. ह्याच्यात जे धान्य टाकू आपण त्या चेंबरमध्ये येते. हे चेंबर आहे ते आयर्न कास्टिंग. आयर्न कास्टिंग म्हणजे पंचधातूंनी बनवलेलं. त्याला आपल्याला लाईफटाईम गॅरंटी, आयुष्यभर. आयुष्यात कुठलं बेंड झालं, ज्वारी होत नाही, बाजरी होत नाही, काही जरी अडचणी आल्या फ्री ऑफ कॉस्ट फुकट बदलून मिळणार. त्याला 6 प्रकारच्या प्लेट्स असतात. चाळण म्हणतो आपण. हा जे नंबर आहेत बघा. आता 1 नंबरची चाळण आहे बघा. आता 1 नंबरची चाळण जर आपण इथं लावली तर गव्हासाठी हळकुंड पूड, मिरची पावडर, आंबोळीचं पीठ. 2 नंबर ज्वारी, बाजरी, पापडाचं पीठ. 3 नंबर पिठी साखर, बेसन, साबुदाणा, सुका मसाला. 4 नंबर सांडग्याचं पीठ, इडलीचं पीठ. 5 नंबर धना पावडर, ढोकळ्याचं पीठ. 6 नंबरला कुठल्याही धान्याचा भरडा होतो. आता ह्याला जो मोटर जी दिलेली आहे जीकेम कंपनीची, ISI मार्क असलेली प्युअर कॉपर ब्राइंग सिलिकॉन टॅम्पिंगमध्ये येतं. या मोटरला तुम्हाला कंपनीने एरवी तुम्हाला 2 वर्ष वॉरंटी असते. वॉरंटी म्हणजे रिपेरिंग. पण आज कंपनीने तुला 5 वर्ष गॅरंटी दिली. 5 वर्षात मोटर 10 वेळा 100 वेळा जळली मोटर आपण नवीन देतो. दुसरी गोष्ट हा प्लाय आहे. त्या प्लायला 25 वर्ष गॅरंटी. 25 वर्षा प्लायमधनं भुसा पडला प्लाय आपण नवीन देतो. राहिला प्रश्न लाईटचा. आता याला लाईट जाते एका तासाला पाऊण युनिट म्हणजे 5 ते 6 रुपयाची. 6 रुपयात तुम्ही एका तासाला 5 किलो ज्वारी दळू शकता किंवा 10 किलो गहू दळू शकता, 10 ते 12 किलो डाळी दळू शकता. ह्याच्यात तुम्हाला मिरची पावडरची हळकुंड होते, सुका मसाला होतो. बाहेर जायची गरज भासत नाही. आता किंमत, ह्याची मूळ किंमत आहे 23,500. कंपनीने 5,000चा डिस्काउंट देऊन हे आपल्याला 18,500ला बसते. पण आता कंपनीने काय केलंय, घसघशीत तुम्हाला ॲडिशनल 2,000 डिस्काउंट देऊन हे आपल्याला 16,500ला बसते. घरपोच सेवा. 1 रुपया ट्रान्सफरचा घेतला जात नाही. घरी आल्यानंतर तुम्हाला डेमो दाखवला जातो, पिठाची क्वालिटी दाखवली जाते. 15 दिवसाची मनी बॅक गॅरंटी. 15 दिवसात जर तुम्हाला पिठाची क्वालिटी आवडली नाही, तुम्ही समाधानी नसाल, पैसे तुमचे नसतील. 1 वर्ष फ्री सर्व्हिस. विकणारे भरपूर आहेत सर्व्हिसमध्ये. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नॉमिनली तुम्हाला नॉमिनली 100 रुपयाचं रजिस्ट्रेशन केलं तर हे रजिस्ट्रेशन आपलं 6 महिने चालतं. 6 महिन्यात कधीही घेता येतं. आता बघा 19,500 200 रुपये आत्ता करूया का बुकिंग? आत्ता नाही, आधी